काय केलं, बाळासाहेबांच्या विचाराशी बांधिलकी आमची, बाळासाहेबांच्या विचाराशी सोबत आहेत आम्ही, बाकी विषय काय वेगळा. कारण काही नाही, विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल, विरोधी पक्षात मिळते का आता तू सांग मला. मी गेल्यापासून काम करतो, 25 वर्षापासून मी पदावर आहे, सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवड 100-0 असं चालू आहे. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं टचीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो आणि राजकारणाचे समीकरण सगळे बदलले. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पाठदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येते संध्याकाळी म्हणते माझं काय आहे का नाही, चालले होते. अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं, आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत त्याची समस्याची निवारण व्हावं, ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्ष 40 वर्षे मी संघटनेत राहतो, मला कळते तसं 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्यात आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. कार्यकर्त्याची मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार करतो. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो, 22 असते इतकी वाट बघितली 24 पर्यंत. 22 मला काही मिळत होतं, पण पैशासाठीच राजकारण होत नसतंय. परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि ते करण्यासाठी सगळे पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला काय विचारत बसतात तुम्हाला. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88 ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला, 89 ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्याला आम्ही आमदार केले तेच आम्ही ठोकायला निघाल्यावर मग पक्षात द्यायची काम आहे का नाही. आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 एबी फॉर्म, म्हणजे आमचा काढायचा. जिल्हा परिषदला आमच्याच माणसाच्या विरोधात काम करायचं, 19 ला माझ्या विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं, तुला सगळंच माहिती. कसं ज्याला त्रास होते त्यालाच कळत. आम्हाला काय त्रास भोगावा लागला, आमच्या कार्यकर्त्याला काय भोगावं. अरे आल्यानं जिल्हा प्रमुख आहे, आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा तिकीट दिली, पण ते जिल्हा प्रमुख असो रनिंग सदस्य असो त्याला विचार सुद्धा नाही. काय हे पक्ष त्या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झाला.